नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एपिसोडमध्ये. यामध्ये आपण बघणार आहोत निकालामध्ये काय फेरफार झाले व ज्या विद्यार्थ्यांना 82 मार्क्स असतील ते देखील यामध्ये पास होतील. TET परीक्षा अंतिम निकाल मुहूर्त सापडलं. निकालाची तयारी पुढील 2 दिवस म्हणजेच सोमवार 2 फेब्रुवारी व 3 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार असल्याने आपण उत्तीर्ण झालो किंवा नाही हे उमेदवारांना समजणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET अंतिम निकाल उमेदवारांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र अंतिम निकाल केव्हा लागणार याबाबत उमेदवारांमध्ये मोठी उत्स्फूर्त होत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात TETचा निकाल जाहीर होणार आहे. 2 किंवा 3 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार असल्याचे परीक्षा परिषदेने आपणास सांगण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्वच शिक्षकांना TET परीक्षा बंधनकारक करण्यात आली होती. त्यामुळे 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेली TET परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या उमेदवारांची संख्या चांगलीच वाढ होताना आपणास दिसून आली आहे व या परीक्षेसाठी राज्यभरातील 4,75,668 उमेदवारांनी नोंदणी केली होती व त्यामध्ये राज्यातील 1420 परीक्षा केंद्र उमेदवारांसाठी देण्यात आले होते. परीक्षेची उत्तरसूची जाहीर करण्यात आली असून त्यानंतरही उमेदवारांना त्याच्या लॉगिनमध्ये अतिरिक्त निकाल पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आला होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षा निकाल सुमारे 10% वाढ होताना आपणास दिसून आली आहे. मात्र यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, कारण की निकालामध्ये आपल्याला जो काही प्रश्नांची सूची आहे त्यात काही प्रश्न चुकले आहेत. ते चुकीचे प्रश्न वगळता आपला जो काही स्कोर आहे 83 वरनं 82 होणार आहे. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना 82 मार्क्स पडले आहेत ते विद्यार्थी यामध्ये 100% उत्तीर्ण होतील अशी ग्वाही देण्यात आली. आपण हे सविस्तर पुढे देखील पाहणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्षकांना नोकरी टिकवण्यासाठी तसेच पदोन्नतीसाठी TET परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक करण्यात आले होते. त्यामुळे TET परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी सेवेत कार्यरत असणारे सर्व शिक्षक प्रयत्न करत होते. परीक्षा परिषदेकडून TET परीक्षेचा अंतिम निकाल केव्हा लागणार याची वाट देखील पाहण्यात येत होती. पुढील 2 दिवसात म्हणजेच येत्या सोमवारी दिनांक 2 फेब्रुवारी किंवा मंगळवारी दिनांक 3 फेब्रुवारी रोजी निकाल लागणार असे जाहीर करण्यात आले आहे. हा निकाल 100% लागणार असून पहिल्या निकालामध्ये जरी आपला निकाल लागला आहे त्यामध्ये कोणालाही मनात चिंता करण्याची गरज नाही. जे विद्यार्थी पास आहे ते विद्यार्थी पासच असणार आहे. फक्त जे विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला होता की आम्हाला 82% मार्क्स आहे, 82% नव्हे तर 82 मार्क्स आहे, आम्हाला देखील पास केलं पाहिजे, अशा विद्यार्थ्यांना यामध्ये 100% पास करण्यात येणार आहे. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.